गणेशाय नमः. आपणा सर्वांचे भक्तिविश्व या आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. अत्यंत शुभ आणि पवित्र असा फाल्गुन महिना काही दिवसांनी संपणार आहे. या पवित्र फाल्गुन महिन्यात आपण भगवान शिवांशी संबंधित सुंदर पौराणिक कथा ऐकत आहोत. तर आजच्या फाल्गुन महिन्याची कथा सुरू करूया. आजची कथा ऐकूया. या कथेच्या मागील भागात आपण ऐकले की जेव्हा कामदेव महादेवांच्या तपश्चर्येत अडथळा आणण्यासाठी आले तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना क्रोधाने भस्म केले. सर्व देवतागण आणि ऋषीगण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करूनही महादेवांनी कामदेवाला जीवनदान दिले नाही आणि ते तेथून अंतर्धान पावले. त्यानंतर कामदेवांची पत्नी रती तिथे बसून रडू लागली. रतीला रडताना पाहून देवी पार्वती म्हणाली, हे सखी, तू विलाप करू नकोस, मी कामदेवाला जीवनदान मिळवून देईल. देवी पार्वतीच्या अशा बोलण्यावर रतीने विश्वास ठेवला व ती शांत झाली आणि आपल्या पतीला पुन्हा मिळवण्यासाठी तेथेच बसून कठोर तपश्चर्या करू लागली. पार्वती देवी तिथेच थांबली आणि तीही तपश्चर्या करण्याच्या हेतूने ध्यानात मग्न झाली. त्यावेळी तेथे पार्वती देवीचे माता पिता येतात आणि ते तिला म्हणतात, हे मुली, तू अजूनही बालिकाच आहेस, लगेचच घरी चल. तू तपश्चर्येचा प्रयत्न करू नको, ते कष्ट करण्यास तू सक्षम नाहीस. तेव्हा माता पार्वती म्हणाली, मी घरी येणार नाही, कृपया माझे बोलणे ऐका. मी एक प्रतिज्ञा केली आहे. मी उग्र तपश्चर्येद्वारे भगवान शिवांना येथे परत बोलावून घेईन आणि त्यांच्या सोबत लग्न करून त्यांचा स्वीकार करेन. असे म्हणत बुद्धिमान मनस्वी देवी पार्वतीने एकाग्र चित्त होऊन उग्र तपश्चर्या करण्यास सुरुवात केली आणि ती भगवान शिवांची पूजा करू लागली. त्यावेळी जया, विजया, माधवी, सुलोचना, सुश्रुत, शुता, शुकी, प्रेमलोचा, सुभगा, श्यामा, चित्रांगी, वारोणी आणि सुधा या आणि अजून अशा अनेक सख्या गिरिराजनंदिनी पार्वतीची सेवा करण्यासाठी तेथे राहिल्या. ज्या ठिकाणी भगवान रुद्राने कामदेवाला जाळले होते त्याच ठिकाणी पार्वती देवीने एक वेदी बांधली आणि पार्वती देवी त्यावर बसली. तिने अन्न आणि फळाचा त्याग केला, फक्त हिरव्या पानांवरच उपजीविका सुरू केली. काही काळानंतर तिने हिरव्या पानांचाही त्याग केला आणि कोरड्या पानांवरच सुकलेल्या पानांवरच जीविका करू लागली. काही काळानंतर तिने हिरव्या पानांचाही त्याग केला आणि कोरड्या सुकलेल्या पानांवरच उपजीविका करू लागली. नंतर जेव्हा तिने कोरड्या पानांचाही त्याग केला तेव्हा ती अपर्णा या नावाने प्रसिद्ध झाली. कोरड्या पानांचा त्याग केल्यानंतर तिने काही काळ फक्त पाण्यावरच उपजीविका ठेवली आणि नंतर तिने तेही सोडून देऊन वायूवरच उपजीविका ठेवली. अशा प्रकारे पवित्र आणि सद्गुणी गिरिराज नंदिनीने दीर्घ तपश्चर्या सुरू ठेवली. भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी निष्ठेने आणि भक्तीने देवी पार्वतीने उग्र तपश्चर्येने त्यांची कठोर उपासना सुरू ठेवली. देवी पार्वतीच्या महान तपश्चर्येने संपूर्ण सजीव आणि निर्जीव जगतावर दुःख ओढवले. सर्वत्र तापमान वाढू लागले. मग देव आणि दानवांनी मिळून परमपिता ब्रह्मदेवांचा आश्रय घेतला. देव म्हणाले, हे प्रभू, आमचे रक्षण करण्यास सक्षम तुम्ही एकटेच आहात. हे शब्द ऐकून ब्रह्मदेवाने मनामध्ये विचार केला आणि ते चिंतन करू लागले. चिंतन करताना त्यांना जाणवले की देवी पार्वतीच्या कठोर तपश्चर्येने एक भव्य अग्नी निर्माण झाला आहे आणि त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे तापमान वाढत चालले आहे. हे जाणून ब्रह्मदेव मोठ्या तत्परतेने भव्य क्षीरसागराच्या काठावर गेले. तेथे त्यांनी भगवान विष्णूंना शेषनागावर विश्रांती घेत असताना पाहिले. देवी लक्ष्मी विष्णुदेवांच्या चरणाजवळ बसल्या होत्या. गरुडजी काही अंतरावर उपस्थित होते. त्यांचे मस्तक झुकलेले होते आणि हात जोडून परमेश्वराची सेवा करण्यासाठी तत्पर उभे होते. श्री, कांती, स्तुती, वृत्ती आणि दया या देवी देखील परमेश्वरांची सेवा करण्यात मग्न होत्या. 9 शक्तींनी संपन्न भगवान विष्णू त्यांच्या अनुयायांनी वेढलेले होते. कुमुद, सनक, कुमुदवन, सनंदना, महाभाग, सनातन, प्रसुप्त, विजय, अरिजित, जयंता, जयतसेन, परम कांतिमान जय, सनतकुमार, महान तपस्वी नारद,
तुंबरू, कौमुदकी, गदा, महाशंख, पंचजन्य, सुदर्शन चक्र आणि परम अद्भुत शारंग नावाचा धनुष्य हे सर्व ब्रह्मदेवाला तेथे मूर्तिमंत दिसले. ब्रह्मदेवासह सर्व देवांनी भगवान विष्णूंच्या जवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली. सर्व देवता म्हणाले, हे महाविष्णू, आम्ही देवी पार्वतीच्या उग्र तपश्चर्येने जळत आहोत आणि या संकट समयी तुमच्याकडे आलो आहोत. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत, कृपया आमचे रक्षण करा. मग शेषनागाच्या शय्येवर बसून भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, हे देवांनो, आज मी तुम्हा सर्वांना माझ्यासोबत भगवान श्री महादेवांकडे घेऊन जाणार आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांना प्रार्थना करू की त्यांनी पार्वती देवीशी लग्न करण्यास तयार व्हावे. भगवान शिव हे पुराण पुरुष आहेत, सर्वांचे स्वामी आहेत, सर्वांच्या योग्य अनुरूप आहेत, सर्वोत्तम स्वरूपाचे पराकाष्ठा आहेत आणि ते सर्वोच्च परमात्मा देखील आहेत. सध्या ते तपश्चर्येत मग्न आहेत. आपण सर्वजण त्यांच्याच आश्रयाला जाऊया. भगवान विष्णूंच्या अशा म्हणण्यावर सर्व देव पिनाकधारी महादेवांच्या दर्शनासाठी गेले. भगवान शिव समुद्राच्या पलीकडे युगासनावर परिपूर्ण ध्यानात बसले होते. त्यांच्या सर्व गणांनी त्यांना सर्व बाजूनी वेढले होते. विषराज वासुकीला छातीशी धरून ठेवले होते. त्याला पवित्र यज्ञोपवीतासारखे घातले होते. त्यांनी कंबल आणि अश्वतारा हे दोन्ही नाग आपल्या कानात कर्णफुलाप्रमाणे घातले होते. त्यांनी कर्कोटक आणि कुलिक हे उत्कृष्ट नाग बांगड्याप्रमाणे दोन्ही हातात धारण केले होते. त्यांनी शंख व पद्म नावाच्या नागांना बाजूबंदाप्रमाणे बांधले होते. तसेच त्यांनी व्याघ्रचर्मही धारण केले होते. त्यांच्या जटेत गंगा विराजमान होती आणि डोक्यावर अर्धचंद्र शोभायमान होत होते. त्यांच्या श्री अंगाचे तेज कापुरासारखे सफेद रंगाचे होते आणि त्यांच्या कंठावरील निळे चिन्ह तेजस्वीपणे चमकत होते. नंदिकेश्वर देखील शिवांच्या शेजारी होते. सर्व देवांनी अशा अद्भुत तेजाने संपन्न असलेल्या या सर्वोत्तम देवाचे सर्व देवतांनी दर्शन घेतले आणि त्यावेळी ब्रह्माजी, भगवान विष्णू, इतर ऋषीगण आणि देवगण आणि राक्षसांनीही वेद आणि उपनिषदांनी अनेक स्तोत्रासह भगवान शिवांची स्तुती केली. ब्रह्माजी म्हणाले, कामदेवाचा अंत करणाऱ्या भगवान रुद्रदेवाला नमस्कार आहे, ज्याला तेजस्वी रूप असल्यामुळे भार्गव असे नाव पडले आहे. ज्यांचे सौभाग्य तिन्ही लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, त्या त्रिनेत्रधारी भगवान महेश्वराला नमस्कार आहे, जे संपूर्ण जगाचे पालन पोषण करणारे पालनकर्ता रक्षक आहेत आणि संपूर्ण विश्व हे ज्यांचे रूपच आहे, त्या प्रभूला मी त्र्यंबकाला नमस्कार करतो. हे प्रभू, तुम्ही सर्व जगाचे पालन पोषण करणारे पिता, माता आणि देव आहात. तुम्हीच जगाचे स्वामी आणि रक्षक आहात. हे प्रभू, कृपया आमचे रक्षण करा, उद्धार करा. जेव्हा देवांनी अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा दयाळू परमपुरुष महेश्वर शंभू सर्वोत्तम योगी हळूहळू ध्यानातून विश्रांती घेऊन देवतांना अशा प्रकारे म्हणाले, हे भाग्यवान विष्णू, ब्रह्मा आणि इतर देवांनो, तुम्ही सर्वजण माझ्याजवळ का आला आहात? यावेळी येथे येण्याचे कारण काय आहे? अशा प्रकारे विचारल्यानंतर ब्रह्मदेवानी देवतांच्या कार्यसिद्धीचे कारण सांगत म्हणाले, हे प्रभू, तारकासुराने देवांना खूप त्रास दिला आहे. तो देवांचा भयंकर शत्रू आहे. म्हणून आम्ही तुम्हाला पार्वती देवींसोबत विवाह करण्याची विनंती करतो. गिरिराज हिमालयाने दिलेली गिरिराज नंदिनी हिच्यासोबत तुम्ही विवाह करून देवी पार्वतीचा स्वीकार करावा. ब्रह्माजींचे शब्द ऐकून महादेव हसले आणि म्हणाले, जेव्हा मी सर्वात सुंदर गिरिजा देवीशी लग्न करेन तेव्हा सर्व देव आणि ऋषी देखील स्वार्थी हेतूने भरले जातील आणि कोणत्याही स्वार्थी हेतूशिवाय परोपकाराच्या मार्गावर चालू शकणार नाहीत. म्हणून मी सर्वांच्या परोपकारी कार्याच्या पूर्ततेसाठी कामदेवाला जाळून राख केले. माझ्या मते देवांचे महान कार्य केवळ कामदेवाच्या दहनानेच साध्य झाले आहे. कामदेवाच्या दहनाच्या या कार्याने तुम्ही सर्वजण देखील निष्काम झाला आहात. आता तुम्ही सर्वजण माझ्यासारखे व्हाल, म्हणजेच आपण सर्वजण मिळून सर्वात कठीण आणि परम तपश्चर्या करू आणि इतरांनाही ती करायला लावू. कामदेवाच्या अनुपस्थितीतच तुम्ही सर्व देव ध्यानात प्रवेश कराल आणि परम आनंदाचा आनंद घ्याल. माझ्यामध्ये स्वतःला विसर्जित करा आणि नेहमी आनंदी राहा. वासना नरकात घेऊन जाते. वासना क्रोधाचा जनक आहे. क्रोध संमोहनाकडे घेऊन जातो
आणि संमोहनामुळे भ्रमिष्ठता येते व त्याचे पतन होते. म्हणून सर्व महान देवतांनी वासना आणि क्रोधाचा त्याग करून शास्त्र आणि संतांच्या खऱ्या शिकवणीचे पालन करावे आणि त्यानुसारच आपले जीवन जगावे. हे सांगितल्यावर भगवान महादेव देवता आणि ऋषींना समजावून पुन्हा एकदा ध्यानात मग्न झाले. हे पाहून सर्व देवता निराश झाले आणि आपापल्या ठिकाणी परत गेले. त्यानंतर काय झाले, भगवान शिव देवी पार्वतींशी लग्न करण्यास कसे तयार होतील, हे आपण उद्या सकाळी आपल्या फाल्गुन महिन्याच्या कथा मालिकेच्या पुढील भागात जाणून घेऊया. हर हर महादेव.